Standard English pre-reading activities of the poem (2.1). You start dying slowly. Pablo Neruda. Warming up activities. Hello friends, good morning everybody. In the previous video we have discussed about the pre-reading activity of the poem You Start Dying Slowly, written by Pablo Neruda, who is very famous poet and Chilean poet. Pablo Neruda is a detector of the poem in every situation or the position sense of the term. Unlike the many dedicated poems impairing warm out places of advices. मित्रांनो, यू स्टार्ट डाईंग स्लोली म्हणजे तुम्ही तुमचं आयुष्य संपवत असाल. ही पोएम अतिशय प्रसिद्ध अशी आहे, जे पॅब्लो नेरुदा यांनी लिहिलेली आहे. या कवितेची समरी आपण या ठिकाणी याविषयी चर्चा करणार आहोत. मित्रांनो, यापूर्वीचे व्हिडिओ माझे पाहिलेले असतील. ज्यांना हे व्हिडिओ आवडले त्यांनी या व्हिडिओला लाईक करणं अपेक्षित आहे. यानुसार चला, लेट स्टार्ट टू द पोएम यू स्टार्ट डाईंग स्लोली. फर्स्ट ऑफ ऑल, I read this poem aloud. All of you hear each and every one word of the poem, and then we detect the meaning of the each stanzas of the poem You Start Dying Slowly. Okay, are you ready to listen? Okay, let's start. If you do not travel, if you do not read, if you do not listen to the sound of life, if you do not appreciate yourself, you start dying slowly. Second stanza. When you kill your self-esteem, when you do not let others help you, you start dying slowly. If you become a slave of your habits, walking every day on the same paths, if you do not change your routine, if you do not wear different colors, or you do not speak to those you don't know, you start dying slowly. Next stanza. If you avoid to feel passion and their turbulent emotions, those which make your eyes glisten and your heart beat fast, you start dying slowly. If you do not change your life when you are not satisfied with your job or with your love, if you do not risk what is safe for the uncertain, if you do not go others' dream, if you do not allow yourself at least one in your lifetime to run away from sensible advice. Pablo Neruda. ही कविता अतिशय सुंदर अशी आहे. या कवितेतील
तील जो मतितार्थ आहे हा आपण हाऊ टू लिव्ह आवर लाईफ, आपण आपलं जीवन कसं जगलं पाहिजे याविषयी ही पोएम आपल्याला सपोर्ट करते, मदत करते. द पोएट गिव्स अस सेन्सिबल ॲडवाइस which is very important to become successful in our life. So let's start to the meaning of the poem. First stanza: if you do not travel, if you do not read, if you do not listen to the sound of life, if you do not appreciate yourself, you start dying slowly. मित्रांनो, या कवितेमध्ये कवी नेहरू पॅब्लोदा हे असे म्हणतात की इफ यू डू नॉट ट्रॅव्हल म्हणजे काय? प्रवास करणे. आपण जगभर प्रवास केला तर कदाचित या ठिकाणी आपल्याला नॉलेज मिळतं, बरेचसे बेनिफिट होतात आपल्याला. म्हणून कवी असं म्हणतात, इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, जर तुम्ही प्रवास करू शकला नाही तर, इफ यू डू नॉट रीड, जर आपण पुस्तके वाचन करणे, न्यूजपेपर वाचन करणे किंवा अदर बुक्स वाचन करणे हे करू शकलो नाही तर, बघा, इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड ऑफ लाईफ, म्हणजे जीवन काय आहे ही गोष्ट जर आपल्याला या ठिकाणी समजू शकला नाही तर, इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअरसेल्फ, तुम्ही तुमचं चिकित्सक वर्णन करू शकला नाही तर, यू स्टार्ट डाईंग स्लोली. म्हणजे कवी फर्स्ट स्टांजामध्ये असं म्हणतायत की जर तुम्ही प्रवास करू शकला नाही, जर तुम्ही वाचन करू शकलं नाही तर, तुमच्या जीवनाचा मतितार्थ तुम्हाला जर कळू शकला नाही किंवा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये चिकित्सक असं स्वतःचं वर्णन करू शकला नाही, यू स्टार्ट डाईंग स्लोली, म्हणजे तर तुम्ही तुमचं जीवन संपवत असाल. असा हा फर्स्ट स्टांजाचा मीनिंग या ठिकाणी आहे. सेकंड स्टांजा आपण या ठिकाणी पाहूया. व्हेन यू किल युअर सेल्फ इस्टीम, व्हेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, यू स्टार्ट डाईंग स्लोली. सेल्फ इस्टीम म्हणजे याचा अर्थ असा दिलेला आहे की आत्मप्रतिष्ठा किंवा आत्मगौरव असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. व्हेन यू किल युअर सेल्फ इस्टीम म्हणजे स्वतःचा जो आत्मगौरव आहे तो जर आपण कदाचित या ठिकाणी संपविलेला असेल तेव्हा, व्हेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, आणि इतरांना तुम्ही मदत स्वीकारली नाही इतरांकडून किंवा इतरांची मदत तुम्ही मान्य केली नाही तर, यू स्टार्ट डाईंग स्लोली, म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमचं जीवन संपवत असाल. स्टांजा नंबर 3 सर्वांनी पहा, म्हणजे प्रत्येक शब्द आपल्याला या ठिकाणी समजू शकेल, त्याचा मिनिंगही या ठिकाणी समजू शकेल आणि कविता समजायला आपल्याला अवघड जाणार नाही. लेट स्टार्ट. इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स, जर एखादा व्यक्ती सवयीचा गुलाम झालेला असेल, एखादी वाईट सवय म्हणा किंवा चांगली सवय म्हणा, ती सवय तो सोडायला तयार नाही आहे. इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट, जर तुम्ही तुमच्या सवयीचे गुलाम झालात, वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ, किंवा आणि आपल्या जीवनामध्ये वेगवेगळे मार्ग उपलब्ध असतानाही आपण त्याच मार्गाने जर चालत असाल, इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, आपलं जे रुटीन आहे दैनंदिन दिनचर्या ही मात्र या ठिकाणी आपण बदलू शकलो नाही. इफ यू डू नॉट वेअर डिफरंट कलर्स, आज
वेगवेगळे कलरचे आपण कपडे परिधान करणं अपेक्षित आहे. वेगवेगळे म्हणजे याचा आनंद आपल्याला या ठिकाणी घेता येऊ शकेल. मग वेगवेगळ्या कलरमध्ये आपण वेगवेगळे ड्रेस आपण या ठिकाणी परिधान करणं अपेक्षित आहे. पण जर तुम्ही हे नाही केलं तर इफ यू डू नॉट वेअर डिफरंट कलर्स ऑर यू डू नॉट स्पीक टू दोज, आणि जर तुम्ही बोलू शकला नाहीत ज्यांना यू डोंट नो, म्हणजे यू डोंट नो तुम्हाला माहीत नाही, त्यांना तुम्ही बोलू शकला नाही, म्हणजे अननोन पर्सनला तुम्ही बोलू शकला नाही, यू स्टार्ट डाईंग स्लोली, तर आपण आपलं आयुष्य संपवत असाल. नेक्स्ट स्टांजा, इफ यू अवॉइड टू फील पॅशन्स, पॅशन्स PASSIONS, पॅशन्स म्हणजे सहानुभूती म्हणू आपण या ठिकाणी. इफ यू अवॉइड टू फील पॅशन, आपल्यामध्ये असलेली जी सहानुभूती आहे ही सहानुभूती जर आपण दुर्लक्षित केली, अँड दिअर टर्ब्युलंट इमोशन्स म्हणजे अनस्टेडी असं म्हणतो. मग जे अशांत म्हणू त्याला, स्टेडी म्हणजे शांत आणि अनस्टेडी म्हणजे अशांत. मग अँड दिअर टर्ब्युलंट इमोशन्स दोज विच मेक युअर आईज ग्लिसन, म्हणजे तुमचं डोळे चकाकणारं, म्हणजे असं म्हणतात की स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी आपले डोळे चकाकलेले असणं आवश्यक आहे. तर आपल्याला या ठिकाणी म्हणजे ही नजर जी आहे, ही नजर विजन म्हणू आपण त्याला इंग्लिशमध्ये, ही विजन अतिशय इम्पॉर्टंट आहे. ही विजन आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी हे जग पाहता येत आहे. म्हणून या ठिकाणी कवी म्हणतायत की दोज विच मेक युअर आईज ग्लिसन, जे असे काही व्यक्ती आहेत की ज्यांच्यामुळे आपलं आयुष्य हे चमकतं, ज्यांच्यामुळे आपलं आयुष्य हे सुधारतं. अँड युअर हार्ट बीट फास्ट, आणि त्यावेळेला तुमचं हृदयाचे ठोके जे आहेत हे ठोके कदाचित वाढलेले असतील, तर तुम्ही तुमचं जीवन हे संपवत असाल, असं कवी या ठिकाणी या स्टांजामध्ये म्हणतात. लास्ट स्टांजा, इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ, बघा काय सांगितलं की आपल्या जीवनामध्ये आपण चेंज हा अतिशय महत्त्वाचा आहे. चेंज इज व्हेरी इम्पॉर्टंट इन आवर लाईफ टू बिकम सक्सेसफुल, म्हणजे जीवनामध्ये आपल्याला यशस्वी होण्यासाठी बदल हा अपेक्षित आहे. आज आपण पाहतो की प्रत्येक गोष्ट बदललेली आहे. अपडेट म्हणू आपण त्याला, अपडेट स्वतःला करून घेणं, चेंज करून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. वेन यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब, एखादा व्यक्ती स्वतःचा जो जॉब आहे म्हणजे जी नोकरी आहे ही नोकरी करण्यामध्ये कदाचित तो सॅटिस्फाय नसेल, म्हणजेच समाधानी नसेल, तर ऑर विथ युअर लव, किंवा घरामध्ये आई वडील भाऊ बहीण यांच्यावर असलेलं जे प्रेम आहे हे प्रेम विथ लव याच्यामध्ये जर आपण समाधानी नसाल, इफ यू डू नॉट रिस्क, जर तुम्ही रिस्क म्हणजे एखादं आव्हान जर स्वीकारू शकत नसाल, व्हॉट इज सेफ म्हणजे सुरक्षित काय आहे याविषयी जर तुम्ही आव्हान स्वीकारू शकत नसाल, फॉर द अनसर्टेन म्हणजे अनिश्चितता, म्हणजे चेंजमुळे निश्चित बदल होतो, आणि आपण चेंज नाही केला म्हणजे बदल नाही केला तर मग मात्र या ठिकाणी आपल्यामध्ये सुधारणा होत नाही. इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम, नुसतं स्वप्न पाहून चालत नाही, तर जीवनामध्ये हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी आपल्याला वाटचाल करावी लागते, हालचाल करावी लागते. म्हणून काय सांगितलं, इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम, नुसतं स्वप्न पाहिलं मी डॉक्टर होणार, हे नुसतं स्वप्न पाहिलं तर ते सत्यात उतरणार नाही. म्हणून ते सत्यात उतरविण्यासाठी आपल्याला तेवढी मेहनत घ्यावी लागणार आहे, म्हणजे तसे स्वप्नही पाहावे लागणार आहेत आणि तशी मेहनत सुद्धा या ठिकाणी आपल्याला घ्यावी लागणार आहे.
तर या ठिकाणी आपण आपल्या आयुष्यात यशस्वी होऊ. इफ यू डू नॉट ऑलो, बघा काय सांगितलं मित्रांनो, या ठिकाणी काय सांगितले, इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम, ड्रीम नंतर म्हणजे स्वप्न पाहिला आणि त्याच्यानंतर जर आपण ते फॉलो करू शकलो नाही, इफ यू डू नॉट ऑलो युअर सेल्फ, ऑलो म्हणजे परवानगी देणे, जर आपण आपल्याला परवानगी दिली नाही, युअर सेल्फ म्हणजे स्वतःला परवानगी देऊ शकलो नाही, ॲट लिस्ट वन इन युअर लाईफ टाईम, एकदा तरी माणसाला यशस्वी होण्यासाठी आयुष्यामध्ये काही संधी उपलब्ध होत असतात आणि त्या संधीचं सोनं करणं हे अपेक्षित असतं. जर ते संधीचं सोनं नाही करू शकलो तर मग मात्र आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाही, यशस्वी वाटचाल करू शकत नाही. असं या कवितेमध्ये या पॅब्लो नेरुदा यांनी हे मतितार्थ या ठिकाणी दिलेला आहे. हा मतितार्थ प्रत्येकाच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे आणि हा मतितार्थ आपण या ठिकाणी नुसता वाचन करून चालणार नाही, तो आपल्यामध्ये आत्मसात आपण करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर पहा या ठिकाणी, व्हॉट थिंग्स कॅन लीड टू स्लो डेथ, म्हणजे कोणत्याही गोष्टी एखाद्याला आनंदी जीवन संपवण्याकडे नेऊ शकतात. म्हणजे अशा कोणत्या गोष्टी आहेत, या कोणत्या गोष्टी माणसाचं जीवन जे आहे ते जीवन या ठिकाणी संपविण्याकडे नेऊ शकतात, अशा गोष्टी या ठिकाणी कवितेमध्ये काही सांगितलेल्या आहेत. तर असे काही क्वेश्चन्स आहेत, या क्वेश्चन हे मार्जिन क्वेश्चन्स म्हणून आपण याला, हे मार्जिन क्वेश्चन्स व्यवस्थितरित्या आपण या ठिकाणी सोडवावेत, त्याचं व्यवस्थितरित्या वाचन करावं, म्हणजे या ठिकाणी आपल्याला या काही अडचणी या ठिकाणी येणार नाहीत. पहा या ठिकाणी असे काही क्वेश्चन्स, आणखी एक क्वेश्चन या ठिकाणी दिलेला आहे, व्हॉट इज दॅट मेक लाईफ वर्थ हॅविंग, गिव 4 पॉईंट्स. पहा, लिव्हिंग गिव 4 पॉईंट्स म्हणजे जीवन चांगल्या प्रकारे जगण्याकरिता कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, हे आपण या ठिकाणी हा प्रश्न या ठिकाणी याच्याविषयी चर्चा केलेली आहे. अशा काही ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर या ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी आपल्याला पूर्ण करणं हे अत्यंत आवश्यक आहे. ॲक्टिव्हिटीज पूर्ण करायलाच पाहिजेत. तर या ठिकाणी राईम स्कीम आपण या ठिकाणी पाहू. तर या ठिकाणी फ्री वर्स अशी पोयम आहे, म्हणजे या कवितेमध्ये राईम स्कीम नाहीये. राईम स्कीममुळं काय होतं, कवितेला एक रिदम येतं, एक ताल येतो, म्हणजे कविता ही आपल्याला तालासुरामध्ये गाता येतं. पण या ठिकाणी हे राईम स्कीम मात्र दिलेली नाहीये. तर फिगर ऑफ स्पीच पहा या कवितेमध्ये, द मेन फिगर ऑफ स्पीच इज यूज्ड इन द पोयम इज अनाफोराज, म्हणजे अनाफोरा हे जे फिगर ऑफ स्पीच आहे, हे फिगर ऑफ स्पीच या ठिकाणी हे कवितेमध्ये यूज केलेलं आहे, ज्याला फोरा असं म्हणता येईल. त्याचबरोबर या ठिकाणी कोणत्या कविते म्हणजे अनाफोरा हे कोणत्या लाईनमध्ये आहे, तर इफ यू डू नॉट रीड, इफ यू डू नॉट स्पीक यामध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. तर आर रिपीटेड इन द बिगिनिंग ऑफ सक्सेसिव्ह लाईन्स इन मेनी प्लेसेस ऑफ इन द पोयम. कवितेमध्ये हे सुरुवातीलाच जर पाहिलं तर हे रिपीट त्या कवितेमध्ये आलेला आहे, म्हणून या ठिकाणी अनाफोरा हा अलंकार या ठिकाणी यूज केलेला आहे असं म्हणता येईल. तर या कवितेमध्ये आणखी सम स्पेशल फीचर्स आर गिवन इन द पोयम. यामध्ये असं म्हणता येईल की डिडॅक्टिक पोयम आहे ही. मग डिडॅक्टिंग पोयम्स इंटेंट टू इम्पॅक्ट ॲडवाइस और मॉरल principles through many
Didactic poem import कन्व्हेन्शनल प्लेसेस ऑफ ॲडवाईस. कन्व्हेन्शनल अशा पद्धतीचे प्लेसेस आहेत या ठिकाणी दिलेले आहेत. या ठिकाणी अशाच पद्धतीने हा ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम हे हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चनसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सोडवता येऊ शकेल. यामध्ये ॲप्रिशिएशनमध्ये काही पॉईंट्स या ठिकाणी दिलेले आहेत. तर हे पॉईंट्स या ठिकाणी व्यवस्थित आपण हे डोक्यामध्ये ठेवायचे आणि त्यानुसार हे ॲप्रिशिएशन करायचं असतं. तर त्यामध्ये समजा टायटल, कवितेचं टायटल कोणतं आहे तर हे सर्वांनाच लक्षात येऊ शकेल की या कवितेचं टायटल काय आहे, यू स्टार्ट डाईंग स्लोली. त्याच्यानंतर पोएट, या कवितेमध्ये ही कविता कोणी लिहिलेली आहे म्हणजे हु इज द रायटर, हु इज द पोएट ऑफ दिस पोयम, या कवितेचे कवी कोण आहेत तर नेहरू पॅब्लुदा हे कवी आहेत. याचं उत्तर पण आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल. त्यानंतर सेंट्रल आयडिया किंवा याला आपण या ठिकाणी थीम म्हणू. द थीम ऑफ द पोयम कॅन बी कन्सिडर्ड दस लाईफ मस्ट फ्लो अँड रिन्यू इट सेल्फ ॲट एव्हरी मुमेंट ऑफ इट्स बीइंग. वी लिव्ह फुल्ली ओनली when we are enrich ourselves with new knowledge, wide experience, fresh emotions, daring encounters and exciting challenges. म्हणजे you accept a challenge of our life. जीवनामध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी आव्हानं स्वीकारावी लागतात. मग या ठिकाणी आपण जर आपलं उदाहरण घेतलं तर 10वी मधून चांगले गुण घेऊन पास म्हणजे गुण घेऊन आपल्याला पुढे जाण्यासाठी या ठिकाणी जी मेहनत आहे ही मेहनत या ठिकाणी घेणं आवश्यक आहे. मग अशा पद्धतीचा एक मतितार्थ थीम या ठिकाणी दिलेली आहे. राईम स्कीम काय आहे हे आपण याविषयी पण चर्चा केली की राईम स्कीम ॲनाफोरा ही आहे. त्याच्यानंतर राईम स्कीम या ठिकाणी नाही आहे या कवितेमध्ये. आणि त्यानंतरचा जो पॉईंट आहे आपण या ठिकाणी या राईम स्कीममध्ये फ्री वर्स असं लिहिलं तरी चालतं. त्यानंतर पॉईंट आहे फिगर ऑफ स्पीच. फिगर ऑफ स्पीच आपण या ठिकाणी ॲनाफोरा हे घेतलेलं आहे. आणि स्पेशल फीचर्स याविषयी सुद्धा आपण या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे. आता फेवरेट लाईन हा एक पॉईंट आहे. तर फेवरेट लाईन कोणतीही एक आपण या ठिकाणी लिहा आणि त्याचं डिस्क्रिप्शनसुद्धा या ठिकाणी देणं थोडंसं अपेक्षित आहे. व्हाय आय लाईक दिस पोयम म्हणजे ही कविता मला का आवडली आणि का आवडली नाही याचं पण डिस्क्रिप्शन या ठिकाणी देणं अपेक्षित आहे. मग आता समजा कदाचित या ठिकाणी असाच क्वेश्चन तुम्हाला विचारला, व्हाय यू डू नॉट लाईक दिस पोयम म्हणजे व्हाय लाईक ऑर डिसलाईक दिस पोयम म्हणजे ही कविता तुम्हाला का आवडली किंवा का आवडली नाही. तर मग आपल्याला या ठिकाणी का आवडली तर काही मुलं लिहितील आवडली, कशामुळे आवडली तर ते कारण या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. उदाहरणार्थ जर आपण पाहिलं तर असं म्हणता येईल की दिस पोयम इज व्हेरी व्हेरी सिम्पल. साधं एक वाक्य आपल्याला या ठिकाणी हे पण या ठिकाणी कन्सिडर करता येऊ शकेल. त्याच्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल की द लँग्वेज ऑफ द पोयम इज व्हेरी सिम्पल. भाषा ही सुद्धा या ठिकाणी साधी भाषा या ठिकाणी आहे. नो हार्ड वर्ड्स यूज्ड इन द पोयम म्हणजे इन द पोयम देअर आर नॉट यूज्ड न्यू वर्ड्स. आपल्यासाठी अननोन वर्ड्स म्हणून आपण जे आपल्याला माहीत नाहीत असे शब्द या ठिकाणी कवितेमध्ये यूज केलेले नाहीत. तर अशा पद्धतीचं डिस्क्रिप्शन सुद्धा या ठिकाणी आपण घेऊ शकतो. त्याचबरोबर इट गिव्ज आउट अ स्ट्रॉंग अँड प्रॅक्टिकल मेसेज आणि मेसेज सुद्धा या ठिकाणी अगदी प्रॅक्टिकल अशा पद्धतीचा प्रात्यक्षिक स्वरूपाचा या ठिकाणी मेसेज या कवितेमधून दिलेला आहे. अशा पद्धतीचे क्वेश्चन्स आपल्याला हळूहळू हे सोडवता येऊ शकतील. तर मित्रांनो असे क्वेश्चन सोडवण्यासाठी आपल्याला माझा व्हिडिओ त्याचबरोबर दीक्षा ॲप असेल किंवा इतर मटेरियल
इंटरनेटवरून जे आपल्याला जे उपलब्ध होईल ते मटेरियल त्याचा यूज करा, त्याचा उपयोग करा आणि ही कविता व्यवस्थितरित्या समजून घेण्याचा प्रयत्न करा. पुन्हा पुन्हा वाचा, म्हणजे आपल्याला अगदी प्रत्येक ओळीचा अर्थ या ठिकाणी आपल्याला समजू शकेल. म्हणून पुन्हा पुन्हा वाचन करणे हे अत्यंत रीड रिपीट अगेन अँड अगेन टू द पोयम यू स्टार्ट डाईंग स्लोली विच इज रिटन बाय पॅब्लो नेरुदा. यांनी लिहिलेली जी कविता आहे ही कविता पुन्हा पुन्हा वाचा, इंटरनेटचा मटेरियल यूज करा, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, तर या ॲक्टिव्हिटीज सुद्धा या ठिकाणी आपल्याला सोडवता येऊ शकतील. आणि या सोडवलेल्या ॲक्टिव्हिटीजची कॉपी जी आहे ही कॉपी माझ्या व्हॉट्सअपवर या ठिकाणी पाठवायची आहे. थँक्यू व्हेरी मच. ओके.